नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आपण ठाण्यातील संभाजी पथ येथे आहोत. हे आहे वेस्टला. ठाणा स्टेशन पासून तुम्ही अगदी 10 मिनिटात इथे पोहोचू शकता. मी पुढे ऍड्रेस सांगणार आहे. इथे ना मस्त असं कोकणातील आंब्याचं पूर्ण मार्केटच तुम्हाला मी दाखवणार आहे आणि आपण दर पण बघूया आणि फळाची माहिती पण जाणून घेऊया. आणखी काय काय कोकणी पदार्थ आहेत ते पण तुम्हाला व्हिडिओ मधून जाणून घेता येईल. तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ताई नमस्कार. नमस्कार मॅडम. आणि आपले नाव? माझं नाव मयुरी बेडेकर. आणि परिश्रम मँगो सेंटर. परिश्रम मँगो सेंटर म्हणून गेली 25 वर्ष मी आंब्याचा व्यवसाय करते इथेच ठाण्यामध्ये. ठाणा ऑल ओव्हर मुंबई माझी सर्व्हिस चालू आहे. आउट ऑफ मुंबई जिथे पण डिलिव्हरी सर्व्हिस अवेलेबल आहे, बाय एअर बाय रोड, तिकडे सगळीकडे माझा आंबा डिलिव्हर्ड होत असतो. तर आपण आंब्याचे प्रकार आम्हाला सांगा कोणते ते. आता आज बघा आपल्याकडे देवगड हापूस आहे, रत्नागिरी हापूस आहे आणि एक स्पेशल पायरी आंबा असतो जो आपण रसासाठी वापरू शकतो. म्हणजे आंबा, हापूस आंबा प्लस पायरी असा मिक्स रस बऱ्याचशा लोकांना आवडतो. आपल्याकडे तो सुद्धा अवेलेबल आहे. आणि हा कोणता आहे? हा देवगड हापूस आहे. देवगड हापूस आहे. हा रत्नागिरी आहे. रत्नागिरी देवगड हापूस आंबा. आपल्याकडे प्युअर ऑर्गॅनिक हापूस आंबा देवगड रत्नागिरी दोन्ही प्रकारचा मिळतो. शिवाय स्पेशल एक आमचा रत्ना हापूस म्हणून येतो मॅडम, जो की एक फळ जवळपास अर्धा किलोचं असतं. हे साधारण एक फळ कितीचं असेल? हे साधारण 200-250 ग्रॅम एवढं फळ आहे हे फळ. हा, मग त्याच्यापेक्षा पण मोठी फळ? त्याच्यापेक्षा हे बघा ना, हा मोठा आहे. अच्छा. साईज वाईज वेगवेगळं. सॉरी, हा आजला खाऊ शकता तुम्ही मॅडम. अच्छा, म्हणजे हा रेडी झालेला फळ आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे साधारण अर्धा किलोचा असेल हातात घेतल्यावरच. मी तुम्हाला आमचा स्पेशल रत्ना हापूस सांगते, तो साधारण 15 एप्रिल नंतरच येणार आणि मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध नसतो तो. त्यामुळे त्याचे आम्ही जवळपास आता म्हणजे त्याचं प्रोडक्शन आताच्या ह्या काही वर्षात लोकांना कळायला लागलं. मार्केटमध्ये तो विकला जात नाही फारसा, पण आमची स्वतःची झाडं असल्या कारणाने आम्ही ते कृषी विद्यापीठ. आपलं गाव काय? आमचं गाव राजापूर आहे. राजापुरातला हा बघा, हा मोठा साईज, थोडा पिकायला 1-2 दिवस लागतात आणि मस्त त्याला डेट वगैरे आहे आणि किती आकार वगैरे छान आहे. आंबा प्रेमींसाठी आपली माहिती आपण जाणून घेतो. ताई सांगतात आपल्याला. आणि फळ बघा, आणि नैसर्गिकरित्या पिकवलेली ही फळं तुमच्यापर्यंत आलेली आहेत. आणि ताई अजून काय कोकणी पदार्थ? अजून आपल्याकडे बघा कोकणीमध्ये सगळे पेंटचे पापड जे आहेत, प्रसिद्ध पेंटचे पापड, ते सगळे अवेलेबल आहेत. जसं की नाचणी पापड आहे, पालक पापड, बटाटा पापड, लसूण पापड. हे किती? 50 रुपयांचं दिसतंय हे पॅकेट. नाचणी पापड, मिरगुंड आहे, लसूण पापड आहे, त्याच्यानंतर सांडगी मिरची आहे. काजू कसे आपले? काजू हा बघा 400 रुपये पाव किलो आहे. हा घरचा काजू आहे माझ्या आणि बऱ्यापैकी मोठा आहे. बऱ्यापैकी मोठा आहे, छान आहे. शिवाय हा एक कुळीथ म्हणून प्रकार तुम्ही बघितला असेल, पिठी करतो आपण, पिठल्यासाठी वापरला जातो. हा सुद्धा माझ्या घरचा आहे. हा सगळे घरचे प्रोडक्ट. हळद असते माझ्याकडे घरची. अरे वा. जी जात्यावर दळली जाते. आता मिळते कशी किलो तुमच्याकडे? 400 रुपये किलो आहे. तुम्हाला जर हळद हवी आहे जात्यावर दळलेली तर ताईंना नक्की संपर्क करा. आपण आता त्यांचा नंबर पण जाणून घेणार आहोत. आणि सालींचे काजू सुद्धा आहेत त्यांच्याकडे. बघा, सालींच्या फरक असतील ना थोडं? हा, थोडा फरक आहे. याच्यापेक्षा सोललेला जास्त असतो, हा थोडा कमी असतो. बरं, असे बरेचसे पदार्थ आहेत वाळवणाचे जे तुम्हाला इथे उपलब्ध आहेत. आणि आगळ वगैरे अजून येणार आहे. सरबत, आगळ सगळे अवेलेबल 1-2-4 दिवसात होऊ येतो पूर्ण. अच्छा. जसं की हा पूर्णपणे पेंढ्यामध्ये जो पिकवलेला आम्ही सांगतो. बरं, हा बघा, हे पॅकिंग सगळं आपण बघूया. बरं, इथे आम्ही त्याचे बॉक्सेस तयार करून रिक्वायरमेंट प्रमाणे. बापरे, किती मोठं फळ आहे बघा. तुम्हाला जवळून दाखवते. आणि सुगंध इतका दरवळलाय ना, मस्त एकदम. माझा तर आंबा फेवरेट आणि बऱ्याच जणांना आंबा आवडतो. आंबा आवडत नाही अशी व्यक्ती नाही. आणि हे पण ना साईज फक्त थोडा छोटा आहे. मग तुम्ही हे सगळं क्वांटिटी प्रमाणे, मग ऑर्डर प्रमाणे हे सगळं करून बॉक्सेस देतात अशा प्रकारे. शिवाय मी रिसेल साठी सुद्धा देऊ शकते मॅडम. तर बघा, नंबर सुद्धा मला एक प्रायर 4 दिवस आधी सांगायला पाहिजे.
तर मी रिसेल साठी सुद्धा चांगली आंबा गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला जर घरात बसून सुद्धा व्यवसाय करायचा आहे किंवा तुमच्या ग्रुप्स मध्ये टाकायचंय आणि ताईनी छान आपल्याला संधी दिलेली. ताई नंबर सांगा तुमचा. 8087124656. तर ताईनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही 2 दिवस आधी त्यांना संपर्क करून माहिती द्या की किती पाहिजे आणि तुम्ही इथे प्रत्यक्ष या, आंबा बघितल्याशिवाय भेट द्या आमच्या तेव्हा प्रत्यक्ष बघू शकता. आणि इतका छान सुगंध दरवळलाय आणि त्यांचं काम चालू आहे तरी सुद्धा आपण इथे त्यांना बोललो थोडासा आम्हाला वेळ द्या. तर इथे पॅकिंग वगैरे चालू आहे आणि अशा पद्धतीने मग फ्री होम डिलिव्हरी का त्याचे चार्जेस असणार आहे? कसं आहे, नियर बाय मी असेल एक 10 किलोमीटर 15 किलोमीटर तर मी फ्री ऑफ कॉस्ट करते. अदरवाईज 100 रुपीज चार्ज असतो माझा. आणि माजिवडा वगैरे या साईडला पण जर मला शक्य नसेल तर मी बाय पोर्टर डिलिव्हरी. बरं, खूप छान ताईनी माहिती सांगितली. ताई धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्हाला पाडव्याच्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, आपलं नाव? राजू मुंडे. आणि कुठून आहात? आपलं गाव? आमचं देवगड मोहन बापडा. हे आता आंबे दिसतात मस्त असे टकाटक, तर कुठले आहेत आपले? देवगडचे. देवगडचे. किमती काय सुरुवात आहे या वर्षीचा आणि उत्पादन कसं आहे? उत्पादन कमीच आहे यावर्षी. कमी आहे? हो, कमी आहे. आणि किंमत आता 1000 रुपयापासून 1800 रुपयापर्यंत डझन आहे. 1000 पासून 1800 पर्यंत. म्हणजे जसं फळ असतं तसं आहे ना किमती? हो. साधारण आता हे फळ आहे हे किती ग्रॅमचे असेल? 1500 रुपये डझन वाला आहे. 1500 रुपये डझन वाला आहे हे. आणि मग जसं घेऊ, हे पिकलेलं आहे दादा? हे नाही, थोडे कच्चे आजच्या दिवस तयार व्हायला लागले, म्हणजे 1-2 दिवस अजून जातील. आणि नैसर्गिकरित्या पिकवलेले. दादा तुमचा नंबर सांगा. 8291146872. इथून पण तुम्ही आंबा घेऊ शकता. बघा बऱ्याच प्रकारचे इथे आहे. आणि फळांच्या साईज नुसार त्याची किंमत ठरते. आणि देवगडचा हापूस आंबा तुमच्यापर्यंत आलेला आहे. तर आपण असंच पुढे जाऊया आता. आणि शांताई नॅचरल फूड स्टॉक देवगड हापूस आंबा असं आहे शॉप. दादा किती वर्षापासून या व्यवसायात? आम्ही आता साधारणपणे नवीनच चालू केलं. आधी घरातून केलं, 2 वर्ष शॉप घेऊन करतोय. आणि राहायला आम्ही इथेच आहे, त्यामुळे आता इथे सगळ्या जवळपासचे सगळे लोक आपल्या ओळखीचे आहेत. हा, आणि देवगडचे तुम्ही? हा, हे आंबा जो आहे तो सगळा देवगडचाच आहे. आणि तुमचं गाव? आमचं गाव आहे ना, हे म्हणजे माझा जन्म ठाण्यातला आहे, पण आमचे ते सगळे तिथले खूप बागायतदार वगैरे मित्र आहेत. मग त्यांनी आम्हाला हे चांगलं हे दिलेलं आहे, फळ दिलेलं आहे. हे फळ तरी किती ग्रॅमचं असेल दादा? हे 250 ग्रॅमचं फळ आहे. फळाप्रमाणे किंमत ठरते? हो, 2 गोष्टींवरती. एक असतं म्हणजे कुठल्या भागातला आहे त्याची क्वालिटी आहे त्याप्रमाणे त्याचा रेट असतो. दुसरा रेट असतो त्याच्या साईज वरती. आणि लहान साईज आहे आता ही आहे ना, ही मीडियम साईज आहे. याच्यापेक्षाही लहान येतो. हा, याच्याही पेक्षा लहान येतो. हा पण आहे मीडियम साईज. हा तसा मोठा साईज आहे. आता सगळ्यात इथे पिकलेला कोणता आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये सगळ्यात पिकलेला आहे हा असा पिकलेला पूर्ण पिकलेला हा असा आंबा येणार. थोडासा असं येतो ना पुढे, हे बघा पिवळसर. हा असा पूर्ण असा केशरी होऊन जातो. आणि आतमध्ये पण आहे ना तो एकसारखाच असणार आहे. नैसर्गिकरित्या पिकवलेला असल्यामुळे तुम्हाला हे फळ असं दिसणार आहे. बघा त्याची साल वगैरे कशी आहे, ओरिजिनल असं. आणि केशरी रंग, म्हणजे आतमध्ये पिकल्यानंतर एखादी फोड जरी खाल्ली तरी मजा येणार. हो, आता हा पिकायला आहे ना, त्याला पूर्ण पिकायला 10 दिवस लागलेत. आम्ही याला काही ट्रीटमेंट नाही केलेलं. लवकर पिकवायच्या मागे लागतात आपण. काही व्यापारी असतात की लवकर पिकवणार आणि मग आपल्याला त्याची चव पण पूर्ण नसतो. त्याला त्यातनं मग तुम्हाला प्रदूषण येणार. हो ना, बरोबर. चांगले पिकलेले आंबे पिकलेले ताबडतोब खायचे असतील तर पिकलेले आहेत. मग तसे आता डझन कसे आहेत आपल्याकडे? आता आहे ना, आजच्या दिवशीचा रेट आहे 1600, 1200 आणि 2200. मग नंतर हळूहळू कमी होतो. आता हे मार्केट वरती आहे, कारण या वर्षी आंबाच कमी आहे. अवकाळी पावसामुळे बऱ्यापैकी प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळे भाव कमी होईलच असं नाही, पण कमी होतो असं नाहीये. जसं थोडं प्रमाण कमी जास्त होणार तसं येणार. ते सुरुवातीला थोडासा भाव जास्त असतो. पण आंबा खाणारे जे आहेत पण ते खातात. याच्यामध्ये आपण कुठलाही मिक्स नसतो, दुसऱ्या कुठल्या प्रांतातला नसतो. हा कोकणातलाच आंबा, देवगडचा असेल आंबा आहे. त्याच्यामुळे हे बघा. आणि दादा हे काय बरं आता? सोलकडी रेडी आहे? रेडीमेड. हा, रेडीमेड सोलकडी आहे. ही कशी?
ती 175 ला बाटली आहे. ही पूर्ण वाटली म्हणजे मग ह्याच्यामध्ये किती तरी पाणी 6 बॉटल्स होती. काय पाणी बिणी काय नाही, डायरेक्टली युज करायचं. डायरेक्टली युज करायचं. बघा सोलकडी हवी आहे तर रेडी आहे. फ्रीज मध्ये ठेवायचं. अच्छा, थोडस गार होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवायचं. 150 रुपयाची बॉटल आहे ही. आणि कोकम हवे तर कोकम आहे. कोकम पण आहे. कसे ते आता त्याच्यावरती मला बघायला लागेल. कोकम आहे त्यांच्याकडे बघा. आगळ वगैरे सुद्धा आहे. सरबत हे 70 ला पॅकेट आहे. 70 रुपयाला आहेत ना हे सगळे स्टँडर्ड चांगले आहेत. बरं, चांगल्या क्वालिटीचं. आणि इथे बघा तुम्हाला हे कुरडया वगैरे सुद्धा आहेत. हे सुद्धा मिळणार आहेत. पापड वगैरे सुद्धा सरबत आहे. सरबत कसं दादा हे वाला आगळ आहे. आगळ आहे ना. कोकम आगळ आहे. कोकमा घरात लगायला बरोबर. सोलकडीला पण वापरतो किंवा फिश बनवताना आपण त्याचा वापर करतो. आता इथे पण दादानी सॉर्टिंग करून ठेवलेली आहे म्हणजे थोडी साईज नुसार आपण साईज नुसार करून ठेवतो. काय सुगंध मस्त येतो इथे सुद्धा. सुगंध भरपूर आहे इथे. तुम्हाला सुगंध येणार तेवढा, बाकी कुठे येणार नाही. कुठे नाही येणार. तो सुगंध येतो. आणि हा ऑरेंज हा कलर आहे केसरी, त्याच्यानुसार हा खरा आंबा ओळखला जातो. हे बघा स्वतःहून हा पिकलेला आंबा तुमच्यापर्यंत आलेला आहे. लोकमत मध्ये सुद्धा लेख आहे. आणि खरंच फळांचा राजा अगदी दिमाखात आलेला आहे. थोडस प्रमाण यंदा कमी आहे पण तरी खाणाऱ्यांना खरंच खाणारे पैशाकडे बघत नाहीत, हो की नाही. नाही पैशांकडे फळाकडे बघतात. त्यांना क्वालिटी चांगली पाहिजे. आणि त्यांना म्हणजे त्यांचा एक तो वर्षातनं सणच असतो त्यांच्याकडे खाणं वगैरे. म्हणजे आज लोक तो न कापता रस काढून चोखून असं खाण्याची त्यांना फार इच्छा असते, आवड असते. लहान मुलांना ते त्यांचा आनंद असतो. आणि आंबा लहान मुलांना सुद्धा चाखवतात. आणि दादा मग तुमचं हे आता घरपोच सेवा आहे ना. घरपोच सेवा आम्ही जवळच्या जवळ देतो, जास्त लांब देत नाही. तरी तुमचा शकतो आम्ही, पण ते कसं आहे मग त्याचे ते कुरिअर चार्जेस काय असतील ते एक्स्ट्रा द्यावे लागतात. तुम्ही फळ प्रत्यक्ष या इथे भेटा. तुम्हाला जसं फळ हवं तसं इथे उपलब्ध आहे. पिकलेले आहेत आणि दुसरे सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. हे बघा हे पण असे आहेत. हे पण सुंदर आहेत. वाव मस्तच आहे फळ हे दादा. हे कसे डझन येतील आता. हे आता आपण 2200 रुपये सांगतो पण साधारण 2000 पर्यंत 2000 पर्यंत येणार आहे. माझा नंबर आहे 9022777711. दादा नाव काय बोललात. माझं नाव नैनेश पाटणकर. नैनेश पाटणकर दादानी नंबर शेअर केलेला आहे. स्क्रीनवर तुम्हाला मिळणार आहे. काही तुम्हाला जर ऍड्रेस कळला नाही तर तुम्ही इथे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद दादा, छान माहिती दिली. तुम्ही चांगली फिल्म घेतली त्याबद्दल. या ज्या रोडला तुम्ही चालत गेलात ना पुढे पुढे बरेचशी अशी दुकानं आहेत. आपण या तिसऱ्या दुकानात आलेलो आहोत. नमस्कार दादा. केतकर नॅचरल्स म्हणून आहेत. आणि इथे सुद्धा आपण विचारूया दादा काय आता आजच्या किमती काय आहेत आंब्याच्या. 1200 पासून चालू आहे. किती. 1200 हे वाला. 1200 1800 1200 1400 1800 2200 आणि 2400. हे कोणता आंबा आहे हा. रत्नागिरीचा. रत्नागिरीचा हापूस आंबा आहे. आणि हा किती बोलला दादा. 2200. तर 2200 रुपये डझन असा आहे. आणि दादा हे पूर्ण पिकलेलं आता हे. 2 दिवस लागतील. 2 दिवस अजून लागतील. तुमचं गाव कोणतं. रत्नागिरी. रत्नागिरीचा आंबा तुमच्यापर्यंत आणलेला आहे. इथे पण बघा पूर्ण असं ठेवलेलं आहे. आणि पॅकिंग करून तुम्ही घरपोच सेवा देता. काय नंबर दादा. 350चा पाव किलो आहे. हा ओरिजिनल बघा आमरस आहे. फ्रीज मध्ये ठेवलेला आहे त्यांनी. 350चा पाव किलो मिळणार आहे. दादा मग हे आंब्याचं हे किती पॅकेजिंग असतं तुमचं. 24 बसतात एका पॅकेट मध्ये. तर अशा पद्धतीने तुम्हाला येणार आहे. बघा त्यांनी पूर्ण असं गवत वगैरे टाकलेलं आहे. सुकं गवत आहे. आणि अशा पद्धतीने पॅकिंग तुम्हाला मिळणार आहे. कशा पद्धतीने आंबा पिकला जातो हे बघा सगळं आहे. आणि पॅकिंगचं मटेरियल वगैरे त्यांचं इथे सगळं पॅकिंग करून तुमच्यापर्यंत आंबा मिळणार आहे. आणि सगळ्या साईज प्रमाणे तुम्हाला इथे आंबा त्यांनी डझन किती आहे ते सांगितलेलं आहे. रत्नागिरीचा हापूस आंबा. आणि त्यांचा नंबर बघा इथे खाली दिलेला आहे. धन्यवाद दादा. इथे पण एक स्टॉल आहे. ताई बसल्या. ताई नमस्कार. आपलं नाव. अर्चना बोरले. अच्छा. आणि हे आंबा कुठला बरं. हा आंबा देवगडचा. देवगडचा. हा हा हा. हा आता पिकायला तयार आहे का. म्हणजे पिकणार. तयारच आहे पिकलेला. हा कसं फळ म्हणजे कसं डझन आहे. हा 1000 रुपये डझन. 1000 रुपये डझन आहे. आणि म्हणजे 2 दिवसात पिकेल ना. आणि नैसर्गिक बर. आणि काजू गरज कसे. हे 1 किलोचं पॅकेट आहे. हो. काजू आहेत आणि 1400 रुपये किलो आहेत.
आणि ओरिजिनल कोकणातले. आणि सालीचे कसे आहेत? सालीचे 1200. 1200 रुपये. हे पण 1 किलोच आहे. हो. छान पॅकेट करून ठेवले. आणि हा छोटा वाला ताई, मग हे खारे काजू आहेत ताई? हो. अरे वा, तुम्हाला खारे काजू हवे तर ते सुद्धा आहेत मस्तपैकी. इथे तुम्हाला या स्टॉलला नक्की भेटा. ताई, नंबर काय तुमचा? बोलले म्हणून आहे आंबा, हे बघा 3री पिढी यांची, आणि हा नंबर आहे 9767198605 असा नंबर आहे. आणि ओले काजू पण मिळणार ताई? हो, ओले काजू, सुके काजू, सोललेले. तर दादा नाही आहेत, त्यांच्या मिसेस आहेत. आणि ताई, हे काय बरं इथलं? हे चिंच. ही चिंच कशी गोळा? चिंच 50. 50 आहे हे. आणि साईज बघा, काजू मध्ये छोटी साईज सुद्धा आहे, मोठी, मीडियम आहे, सगळ्या साईजचे आहेत ना? नमकीन मध्ये पण आहेत, वाले पण आहेत काजू, ओले आहेत, सगळ्या सगळ्या टाईपचे आहेत काजू. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. आपण कुठून आहात? आम्ही रत्नागिरीवर. रत्नागिरी. आणि देवरत्न आंबा महोत्सव म्हणजे अगदी शेतकरी ते ग्राहकापर्यंत येणारा आंबा. दादा, आंब्यामध्ये आम्हाला जरा सांगा, कोणते आंबे? रत्नागिरी आपल्याकडे आंबा आहे, त्यामध्ये आपण 5 ग्रेडेशन केलेले आहेत. अच्छा. म्हणजे पल त्यामध्ये मीडियम लहान साईज आहे, त्यानंतर थोडे 150-150 ग्राम, 150 ग्राम पासून ते 200 ग्राम, पावणे 200. हा जवळपास एक 200 ग्राम पर्यंत हे फळ आहे. हा, त्याच्यानंतर मग 250, 250 आणि मग 260 ग्रामच्या वरचे जवळपास ग्रेडेशन आहे. अच्छा, हा जरा बघूया आपण. हो, घ्या ना, बघा ना. हा किती ग्रामचं म्हणाला? हे जवळपास 250 ते 250 ग्रामचं फळ आहे. आता हे पूर्ण पिकलंय का अजून वेळ आहे पिकायला? याला एक उद्यापासून खाऊ शकतो. हे जवळपास 90% तयार आहे. आणि दादा, आंबा कसा पिकल्यानंतर ओळखायचं की पिकलाय? आता आम्हाला थोडी आयडिया द्या. आंबा म्हटलं पिकलाय म्हटल्यानंतर हा पूर्णतः हा पिवळा झालेला आहे. अच्छा. आणि थोडाफार भाग हा त्याचा देठा खालच्या भागचा भाग आहे, तो थोडा पिकायचा बाकी आहे. आणि आंब्याच्या इथं जर परिपक्वता बघायची म्हटली तर आंब्याच्या देठाच्या इथे जो खड्डा असतो, त्यामुळे तो परिपक्व झालेला आहे. तर शेतकरी म्हणून आपण माहिती जाणून घेतोय. तर दादा, तुमचं हे स्वतःच फळ आहे? हो, आपली स्वतःची बागायत आहे रत्नागिरीला. इथून आपण इकडे घेऊन येतो. दरवर्षी असता तुम्ही? दरवर्षी. गेले 9 किती दिवस असणार हे? 3 महिने. 3 महिने म्हणजे जून पर्यंत असणार? जूनच्या 15 ते 25 तारखेपर्यंत आपण इथे असतो. मला हे फळ मिळणार आहे. दादा, मग यंदाचं पीक कसं आलं? यंदाचं पीक थोडं आपलं सुरुवातीच्या पट्ट्यातलं कमी आहे. एप्रिलच्या एंडिंग पासून आपल्याकडे आंबा बऱ्या प्रमाणात आहे. आणि म्हणजे आता सुरुवातीला जे आलेलं आहे फळ ते कमी प्रमाणात आम्हाला जास्त उपलब्ध. एप्रिल नंतर एक 15 तारखेनंतर मुबलक प्रमाणात येईल, पण पावसाची त्याला साथ हवी. बरोबर. आणि डझन मग आम्ही घर बसल्या मागू शकतो तुमच्या? 1 डझन, 2 डझन, 4 हे मागू शकतो का ठाण्यात? पूर्ण ठाणा, मुंबई, पुणे या ठिकाणी आपण विदिन 12 तासामध्ये डिलिव्हरी करतोय. अच्छा, बघा. दादांचा नंबर जाणूया. दादा, नंबर सांगा. 883030 8867. अजून आपल्याकडे काय उत्पादन आहे बघूया. पूर्ण आतमध्ये आंबाच आंबा आहे, आपण बघूया. आणि सगळी पॅकिंग चालू आहे ना दादा? मग हे प्रत्येक आंब्याचं फळ हे साईज प्रमाणे होतं विस्तारित? हे कसं, आपण एकदा आंबा जवळपास 50% आसपास तयार झाला ना की मग त्याची आडी लावली जाते. मग हळूहळू ज्या क्लायमॅक्शन गरमीमध्ये आंबा पिकला जातो. आणि त्यानंतर आपण हे पॅकिंग, हे जे पॅकिंगचे बॉक्स दिसतात आपल्याला पाठीमागे, तर ते पॅकिंग करून आपण ते कस्टमरच्या एंड पर्यंत डिलिव्हरी करतो. तर अशा पद्धतीने बघा त्यांची पूर्ण पॅकिंग चालू झालेली आहे. पण राहायला कुठे तुम्ही? ते ठाण्यामध्ये? ठाण्याला आता आपण इथेच राहतोय आणि रत्नागिरीला घर आहे रत्नागिरीला. तर रत्नागिरीकर आहे दादा, आणि त्यांनी आंबा आणलेला आहे, स्वतःच्या बागेतला आहे. बघा, मस्त असं फळ आहे. आणि हे पण आता पिकलेलं, साधारण पिकलेले, पिवळा धम्मक दिसतोय. एका कस्टमरची जवळपास 300 डझनची ऑर्डर आहे. अच्छा. तर ते सर्व पाठवतोय आपण. जास्त प्रमाणात हवंय किंवा कमी क्वांटिटीत तरी तुम्हाला घर बसल्या होलसेल घाऊक विक्री चालू आहे. तरी आता कसा डझन आहे? आता सध्याला आपल्याकडे 600 रुपये डझन पासून ते 1800 रुपये डझन पर्यंत आहे. खूप छान. मार्च मध्ये आता इथे जर बघायला गेलं बाजारामध्ये तर 1000-1200 रुपये डझन पासून चालू होतं ते 2500-3000 रुपये. तुम्हाला इथे दादांकडे नक्की या. 600 रुपयांपासून तुम्हाला इथे आंबा आहे आणि बऱ्याच प्रमाणात त्यांचं बघा इथे विक्री. आता हे जाणार आहे हा आंबा, तर त्याची पॅकिंग. दादा, मग घरी नेल्यानंतर मग आम्ही तसाच ठेवायचा का तो? आपण काय करतो, पेटीतनं काढल्यानंतर
हा. हा थोडा खुल्ला करतो, एक 5-6 तास त्याला हवा देतो, हा. ते जेणेकरून तो थंड होऊन जातो. थंड झाल्यानंतर पॅकिंग करून आपण कस्टमरच्या एंड मध्ये डिलिव्हरी देतो. आणि मग आम्ही घरी गेल्यावर तो कापायचा लगेच का फ्रीज मध्ये? तो एक गेल्यानंतर बॉक्स मधून ओपन केल्यानंतर 5-10 मिनिटं किंवा तो करायचा. कापायचा. तो जर फ्रीज मध्ये ठेवला तर तो काळा पडतो. हे बरोबर सांगितलं. तर आपण इकडे एकदम विविध प्रमाणे बरोबर. फ्रीज मध्ये न ठेवता असाच घेऊन नॉर्मल धुतलात आणि कट करून खाल्लात तर बरं पडेल. हे तुम्हाला एक आंबा कापून दाखवतो आमच्या ह्याच्यातला. अच्छा, नक्कीच खायला आवडेल मला. या सीझन मधला पहिला आंब्याचा फोड आपण चाकणार आहोत. मला सुद्धा आवडतो, म्हणजे सगळ्यांनाच आवडतो आंबा. आणि आपण आंब्याच्या बाबतीत कुठेही तडजोड करत नाही, किमतीच्या बाबतीत. आवडीन फक्त चांगल्या प्रतीचा आंबा आपल्याला हवा असतो. अरे वा, बघा ना कशी रसरशीत अशी फोड आहे आणि एकसारखाच हा पिकला जातो. हा दादा सगळा नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे. बघा, हे सगळं गवतामध्ये ठेवलेला आंबा तुम्हाला पाहायला मिळेल. आडी लावलेली आहे. आडी लावणं म्हणतात ना. मी टेस्ट करून सांगते. पहिल्या बाईट मध्येच इतका, म्हणजे अमृतच म्हणा ना, इतका गोडवा आहे एकाच बाईट मध्ये की मस्तच. म्हणजे कळतं की काय ओरिजिनल आहे आणि आपण इतर ठिकाणून घेतो. फसतो, आंब्यामध्ये फसगत होऊ नये म्हणून माझा हा प्रयत्न आहे की तुम्ही इथे या, 3 महिने आनंद घेऊ शकता आंब्याचा. खरंच सुंदर आहे आंब्याची. पोहे वगैरे पण आहेत, कोकणातले पोहे, चिंच आहे, खाजा आहे, बरेचसे पापड आहेत आणि सांडगी मिरची सुद्धा तुम्हाला आहे. म्हणजे कोकणातील ते पदार्थ आहेत ते यांच्याकडे तुम्हाला मिळणार आहे. दादा, कुळीत कसे आहेत आपल्याकडे? कुळीत किलो कसे? हे 100 रुपये. 100 रुपये पाव किलो. वाल पण आहेत. आणि पापडांचे कसे पॅकेट्स आहेत? आपल्याकडे पालक पापड आहे, हा मिरगुंड पापड आहे, पोहा पापड आहे. किती रुपयाची काय किंमत? 70 रुपये. 70 रुपये. हे आपले साणींचे पापड आहेत. अच्छा. बटाटा मिरी पापड. अच्छा, सगळ्या प्रकारचे पोहा पापड पापड आहेत. अच्छा. पापडांचे नाही बघाल तर आपल्याला 80 ते 90 रेंज. अरे वा, बरे. आणि पोहे कसे दादा? हे पोहे सांगा मला, हे पोहे कसे? हे पोहे 80 रुपये अर्धा किलो. हे आपण मस्त चहात भिजवून तुम्ही खायचे, खूप छान चव लागते. कोकणातील लोकांचा हा नाश्ता आहे पोहे म्हणजे. आणि इथे तुम्ही बघाल तर बरेचसे म्हणजे आगळ वगैरे पण आहे. आणि कोकम सिरप कसं दादा? हे छोट 10 रुपये. फक्त याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं ना सिरप मध्ये? बाकी साखर वगैरे सगळं मिक्स आहे. उन्हाळ्यामध्ये थिकनेस बघाल तर खूप चांगले ओरिजिनल तुम्हाला सिरप मिळणार आहे. आणि दादानी किमती पण आपल्याला सांगितलंय रिझनेबल. मोठं कॅन पण आहे. आमरस दादा, बाटली दाखवा. केलेली 260 रुपयाला. किती? 260 रुपयाला अर्धा किलो. अच्छा, हे बघा आमरस आहे ओरिजिनल असा. तुम्हाला मोठी बॉटल हवी तर मोठी पण मिळणार ना दादा? 1 किलोची बॉटल आहे 480. देवरत्न. तुमचं ब्रँडचं नाव काय? देवरत्न ब्रँड आहे आपली स्वतःची. आणि दादा हे काय बरं इथे? हे कोकम सरबत रेडी टू ईट मध्ये ड्रिंक मध्ये ठेवलेलं आहे आपण. अच्छा, म्हणजे पिण्यासाठी? डायरेक्ट रेडी टू ईट मध्ये. अरे वा, किती रुपये वाटली? 20 रुपये. 20 रुपयाचं कोकम सरबत पण आहे, म्हणजे रेडी आहे तुम्हाला. बाजारात स्टिंग पिण्यापेक्षा ते पिलेलं. अच्छा, हो ना, बरोबर ना, स्टिंग पेक्षा. आणि फेण्या वगैरे पण आहेत, परत कुरडया आहेत. बघा, बरेच प्रकारचे कोकणातील जे ओरिजिनल पदार्थ तुमच्यापर्यंत यांनी आणलेले आहेत देवरत्न. आणि हे काय लाडू आहेत दादा? हो, हे गुळबुंदी लाडू आहेत. अच्छा. त्याची मागणी गेल्या वर्षी आम्ही जवळपास 50 किलोच्या आसपास विकले होते. यावर्षी ही पाडव्याच्या निमित्त काल खरेदीला आलेले जे काही ग्राहक वर्ग होता त्यांनी नाही म्हटलं तरी 15 ते 20 किलो गुळबुंदी लाडू घेऊन गेलेले. अच्छा, हे पॅकेट किती? 4चं लाडूचं? हे 50 रुपयाला. 50 रुपयाचं पॅकेट आहे. आंबापोळी दाखवा, आपली कोकणातील फेमस अशी आंबापोळी. ही पहा, क्या बात आहे. एकदम घरगुती अशी लाटून अशी एकदम पातळ अशी म्हणजे पापडासारखे लाटलेले. हे कसं पॅकेट आहे? 80 रुपयाला. 80 रुपये. दादा ते काय आहे ह्याच्यामध्ये आहे ते? ह्याच्यामध्ये आहे चिकन मसाला आहे, भाजका मसाला आहे, सगळे मसाले पण, मालवणी मसाला आहे, मच्छी मसाला आहे. बरं, म्हणजे सगळ्या प्रकारचे मसाले पण आहे. मसाले पण आपल्याकडे इथे अवेलेबल. बरं. आणि हे आपले खाज्याचं पॅकेट कसं आहे? 40 रुपयाला आहे. 40 रुपयाला. चिंचेचा गोळा सुद्धा आहे. 80 रुपयाला. हा 80 रुपयाला चिंचेचा गोळा आहे मिठातला, तो सुद्धा आहे. बरेचसे असे प्रोडक्ट्स आहेत. इथे या, मस्त भेट द्या. आंब्याचे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील इथे. मसाला बघायला गेलात तर आंब्याचे जे प्रकार आहेत, रत्नागिरी असो किंवा देवगड असो, नैसर्गिकरित्या आता आपण पाहिल्याप्रमाणे आडी लावून जसे पिकवलेली आहे त्याप्रमाणे पिकवलेले. आपण अवश्य एकदा ठाण्यातील कंटाळी चौक येथे देवरत्न मँगोज याला भेट द्या.
खूप छान माहिती सांगितली दादा, खूप खूप धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच पूर्ण करते. खूप असे पुढे इथे आलात ना, या शिवाजी पथ येते ना घंटाळी मैदान जवळ, तर तुम्हाला इथे बरीचशी अशी दुकानं आहेत. पण देवरत्नामध्ये तुम्ही आलात ना, तर तुम्हाला आंब्याचे बरेच प्रकार आहेत. म्हणजे साईज प्रमाणे तुम्हाला अगदी 600 रुपयांपासून तुम्हाला इथे डझनने मिळणार आहे आंबा. आणि कोकणातील पदार्थ बघा तुमच्यापर्यंत आलेले आहेत. अगदी सरबतापासून सोलकडीसाठी तुम्हाला आगळ हवं तर ते सुद्धा आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या. आणि आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. सेबिया ताईंनी सांगितलं आणि बऱ्याचशा आपल्या दर्शक वर्ग आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं की ठाण्यामध्ये आम्हाला आंबा हवाय उत्तम, म्हणजे फसगत होऊ नये. तर तुम्हाला आंबा आलेला आहे, अगदी 3 महिन्यापर्यंत इथे असणार आहे आणि तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे मिळणार. तर सेबिया खास तुझ्यासाठी आणि इतर माझ्या भगिनी आहेत त्यांनी पण आपल्याला कमेंट्स करून सांगितलं की आंब्याचं दुकानं दाखवा. तर खास अगदी कोकणातला आंबा कोकणकरांनी आपल्यासाठी आणलेला आहे. बागायतदार आहेत, हे ओरिजिनल असं नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे. नक्कीच तुम्ही इथे व्हिजिट करा आणि सांगा कमेंट्स करून की तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ. आणि इथे खरेदी केल्यानंतर मला कमेंट्स करून सांगा. तर व्हिडिओ आपला आवडला असेल शेअर करा आणि लाईक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.